अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये आज तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. तुमचे सगळे चांगले इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करू आजच्या व्हिडिओला सुरू करूया. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे पुढचा जे मी व्हिडिओ टाकेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर बघ, 9 फेब्रुवारीला आपल्याला दर्शमोनी अमावस्या आहे. त्या दिवशी आपल्याला कोणकोणत्या सेवा आणि दानधर्म करायचे आहेत, आणि तसेच आपल्या घरावरती कुणाची नजर दुष्ट लागली असेल, घरामध्ये नकारात्मकता असेल, किंवा कोणी करणीबाधा केली असेल, तर वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, कोणतेही प्रकारचे आपल्याला त्रास होत असेल तर अमावस्याच्या दिवशी आपल्याला काही वस्तू ओवाळून टाकल्यावर, त्याचबरोबर त्या ओवाळून टाकल्यावरती ते वाईट शक्तीचा नाश होत असतो. म्हणून आपल्याला अमावस्याला जरूर हे आपल्या मुख्य दरवाजाच्या मेन दरवाजा असतो तिथं ओवाळून बाहेरच्या बाहेर टाकून द्यायचं आहे. आणि 2024 मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये अमावस्या तिथी 9 तारखेला आहे, आणि त्या दिवशी आपल्याला स्नान करण्याला खूप महत्त्व आहे. जर आपण पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करत असाल तर आपल्याला खूप त्या दिवशीचं महत्त्व आहे. जर आपल्याला नदीवर जाऊन स्नान करणे शक्य नसेल तर आपल्याकडे गंगा जल असेल तर ते एक थेंब जल पाण्यात टाकून आंघोळ केल्याने आपल्याला खूप पुण्य प्राप्त होते असे मानले जाते. म्हणून ह्या दिवशी स्नानाला खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर दान करण्याला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. ह्या अमावस्याला मौनी अमावस्या पण म्हणतात. ह्या दिवशी स्नान आणि दानचे खूप विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की ह्या दिवशी जो दान करतात त्याला 16 पट अधिक फळ प्राप्त होते. म्हणून ह्या दर्शमोनी अमावस्याचं एवढं महत्त्व आहे. ह्या दिवशी वस्त्र, ब्लँकेट, अन्न, तूप, गूळ, काळे तीळ, सोने, गाय इत्यादी दान करणे अत्यंत शुभ आहे. म्हणून तुमच्याकडे जे शक्य होईल, तुम्हाला जे शक्य होईल त्या वस्तू दान करावे. ह्या दिवशी सकाळी पवित्र नदी स्नान करावे. नदी स्नान करणे शक्य नसेल तर घरात स्नानाच्या पाण्यात गंगाजल टाकून थोडेसे स्नान करावे आणि सूर्यदेवाला जल अर्पण करावे. ह्या दिवशी सूर्यदेवताला जल अर्पण केल्याचे पण विशेष महत्त्व आहे. ह्या दिवशी मुंग्यांना पीठ किंवा पिठाचे गोळे खाऊ घालावे आणि पिठात साखर घालून मुंग्यांना खायला द्यावे. तसेच या दिवशी गायला तिळाचे पीठ किंवा मैदा मिसळून भाकरी खाऊ घालावे. असे केल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये सुख शांती प्राप्त होते. आणि तसेच ह्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये थोडंसं पाण्यामध्ये खडे मीठ आणि गोमूत्र आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकून आपलं घर पूर्ण स्वच्छ पुसून घ्यावे. आपल्या घरामधली सगळी नकारात्मकता नष्ट होते आणि घरामध्ये सुख, समाधान, आनंदाचं वातावरण राहते. तसेच ह्या दिवशी आपल्याला आपल्या घरातल्या कानाकोपऱ्यामधले जे काही जाळी जळमट आहे, धूळ आहे, पूर्ण झाडून स्वच्छ साफसफाई करावे. म्हणजे वरचे जे जाळी जळमट जे सामान आहे ते सरकून पूर्ण आपल्याला जाळी जळमट काढून आपल्याला साफसफाई करून ते बाहेर काढायचं आहे. आणि घरातल्या जे काही अडगळ वस्तू आहे, तुटलेले भांडे, फाटलेले कपडे, तुटलेल्या चपल्या, काही ज्या वस्तू आपण वर्षानुवर्षून ठेवलेल्या आहे, ते वापरत नाही आहे, त्यांचा काही आपल्याला वापरच नाही आहे, तशा वस्तू आपल्याला बाहेर काढायच्या आहेत. आणि अशा वस्तू जर आपल्या घरामध्ये राहिले तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरते, आपल्या घरामध्ये धन येत नाही आणि सारखे आपल्या घरामध्ये भांडणं होत असतात. तसेच ह्या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती एक नारळ घ्यायचा आहे. त्या नारळावरती तिरुसूळ काढायचा आहे. तिरुसूळ काढून पूर्ण घरामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करत घरामध्ये पूर्ण दाखवायचं आहे. आणि ते नारळ नेऊन आपल्या मुख्य दरवाज्यासमोर जे आपलं उंबरं आहे त्याच्यावर फोडायचं आहे, आणि ते फोडून त्या बाहेरच्या बाहेरच डस्टबिनमध्ये फेकून द्यायचं आहे. ते नारळ कोणाला खाऊ नये
कारण ते नारळ आपण ज्या वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती असती त्याच्यासाठी ते नारळ आपण फोडत असतो. तसेच ह्या दिवशी आपले कोणाचे छोटे मुलं असतील, मोठे खूप चिडचिड करत असतील, ऐकत नाही, राग करतात आणि मुलं अभ्यास करण्यामध्ये सुद्धा मागे पडतात. हुशार मुलं होते तरी ते अभ्यास करत नाहीत आणि खूप त्रास देतात, ऐकत नाही, उद्धटसारखं वागतात. अशी मुलं जर असतील तर ह्या दिवशी आपल्याला मुलावरून एक नारळ घ्यायचा आहे आणि मुलांना उत्तरेकडे तोंड करून थांबवायचं आहे. त्यांच्यावरती श्री चैतन्य गोरक्षाय नमः असं म्हणून ते नारळ 7 वेळेस उतरायचं आहे आणि ते नारळ सरळ 3 रस्ता जिथं येतं तिथं नेऊन ठेवून यायचं आहे आणि मागे फिरून पाहू नये आणि आपल्या हातपाय धुवून आपण घरामध्ये यावे. असे केल्याने मुलाला काही दृष्ट लागले असेल, त्यांची जी वाईट शक्तीनं ग्रासलेली असतील तर त्याच्यापासून त्यांची सुटका होते आणि मुलं शांत होतात. काही वेळेस बघा, काही कारण नसताना सुद्धा मुलं चिडचिड करतात, रागवतात, आपली गोष्ट ऐकत नाही, मग उद्धटपणासारखे वागायला लागतात. ह्याचं असं कारण आहे की एकतर त्यांना दृष्ट लागलेली आहे किंवा वाईट शक्तीचा त्यांच्यावरती प्रभाव झालेला आहे. जेवढी नकारात्मकता असते तेवढीच सकारात्मकतासुद्धा असते. नकारात्मकताचा जास्त प्रभाव झालं तर त्याचे काही आपण तोडगे उपाय केले तर ती नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता आपल्याकडे येत असते. तसेच बघा, आता आपल्याला घरावरून काही वळून टाकायच्या वस्तू आज मी सांगणार आहे. आपल्याला थोडंसं 1 मूठभर भात शिजवायचा आहे आणि आळणी भात आहे, त्याच्यामध्ये मीठ अजिबात टाकायचं नाही आणि ते शिजून एका पत्रावळीवर घ्यायचं आहे आणि त्या पत्रावळीवरती 2 चमच, त्या भातावरती 2 चमच दही टाकायचे आहे आणि थोडंसं शेंदूर किंवा कुंकू टाकायचं आहे आणि ते हे सगळं करत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करत राहायचं आहे आणि आपल्या घरामध्ये वाईट शक्ती, नकारात्मकता, आपल्या घरामध्ये जो वास्तुदोष आहे, जो पितृदोष आहे, जो ग्रहदोष आहे, जे काही दोष आहेत ते सगळे ह्या भातामध्ये समावलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये ते भातात घेऊन ते शांत होतात. असं आपल्या मनामध्ये स्मरण करत ते पूर्ण घरामध्ये जसं आपण दिवा फिरवतो त्या दिशेने तसं पूर्ण घरामध्ये भात दाखवायचा आहे आणि आपल्या मुख्य दरवाजासमोर जायचं आहे. मुख्य दरवाजासमोर जाऊन ते भात आपल्याला 7 वेळेस श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मंत्र जप करत ते 7 वेळेस उतरून घ्यायचं आहे आणि 7 वेळेस उतरून झाल्याच्या नंतर सरळ आपल्याला एका 3 रस्ते जिथं मिळतात तिथं ठेवून यायचं आहे. म्हणजे असे कोणी पक्षी, कुत्रे खाईल अशा जागेवरती ते ठेवून द्यायचं आहे आणि ते ठेवून झाल्याच्या नंतर सरळ घरी यायचं आहे आणि हात पाय धुवून घ्यायचं आहे, चूळ भरायची आहे, डोळ्याला पाणी लावायचं आहे, थोडं अंगावर पाणी शिंपडून मग घरामध्ये प्रवेश करायचा आहे. असे केल्याने पहा, आपल्या घरातली सगळी नकारात्मकता शक्तीचा नाश होतो, घरामध्ये सकारात्मकता वातावरण निर्माण होतो. तसेच घरामध्ये सुख, शांती आणि आनंद राहतं आणि अनेक धन येण्याचे मार्ग भेटतात. जे आपण काम करतो पैशाला पैसा लागून टिकून राहतो आणि जे काही पैसा येतो ते सुद्धा टिकून राहतं, आजारपणा जातं, वाईट शक्तीची नाश होते आणि आपल्या घरामध्ये सगळं मनासारखं व्हायला लागतात. तर हे छोटे सेवा आहेत, पण हे आपल्याला खूप काही चांगले शुभ परिणाम आपल्याला ठरतात आणि आपल्याला खूप काही ज्या गोष्टी अशक्य गोष्टी होतात ते चांगल्या गोष्टी आपल्याला घडायला सुरुवात होत असतात. म्हणून ही खूप काही पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि हे प्रत्येक अमावस्येला करायचं आहे. हे तुम्ही करा, आवर्जून अनुभव घेऊन पहा आणि जर तुम्हाला अनुभव आला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा आणि काही विचारायचं असेल तर श्री स्वामी समर्थ लिहा आणि कमेंट जरूर करा आणि आवडला असेल सबस्क्राईब जरूर करा.